हा विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला गणित हा विषय पाहायचा आहे. त्यामधला घटक आहे भौमितिक आकृत्या. भौमितिक आकृत्या नेमक्या कोणकोणत्या आहे, त्याच्या संदर्भात काय काय माहिती आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला एक वस्तू दाखवतो. हे पहा, या वस्तूला काय म्हणतात? याचा आकार कसा आहे? गोल. तू सांग बरं. गोल. बसून कोणी सांगायचं नाही. गोल आहे का नाही? आता मी दुसरी वस्तू दाखवतो तुम्हाला. ही वस्तू चाक. तू सांग रे. हा, आकार कसा आहे याचा? कसा आहे तुझा? गोल. अगदी बरोबर. त्याच्यासारखं उत्तर द्यायचं. हा, यानंतर आता हे काय आहे? हा, अगदी बरोबर. याचा आकार कसा आहे सांग बरं? गोल. म्हणजे जे सर मग त्याला आपण काय म्हणतो? वर्तुळ. काय? वर्तुळ. काय? आपल्याला हा वर्तुळ घटक पाहायचा आहे. कोणता घटक? भौमितिक आकृत्यामधला उपघटक आहे वर्तुळ. आहे का नाही? हा, तर पहा, आता मी काय करणार आहे, तुम्हाला एक कागद, वर्तुळाकार कागद तुम्हाला मी देणार आहे. आपल्याला एक कृती छान शिकायची आहे, मस्त मजेशीर. मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही सांगितल्या पद्धतीने तुम्ही करायचं. हा कागद कोणता आकार आहे? वर्तुळ आकार. कोणता? वर्तुळ आकार. माझं दे, आपल्या मुलींना पण दे, हे पण दे. कोणता आकार आहे? वर्तुळ आकार. अरे तुला भेटलं का रे? तुला नाही भेटलं? हा, तुला जर भेटलं का? दोन आता वापस द्यायचं. हा, सगळ्यांना कागद भेटला. हा, आता मी सांगितलं कशी कृती करावं. हा कागद जरा आणि याला घडी मारायची अशी. घडी घालायची. घातली? अरे वा, छान छान छान, अगदी छान, मस्त. घातली का? हा, त्याला अशी पुन्हा एक घडी घालायची. घातली? हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान छान. हा, आता ही घडी उघडा तुम्ही. बसरे खाली. हा, आता पहा, तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, इकडे लक्ष द्यायचं आहे. ही रेष दिसते? दिसते का? पुन्हा अशी रेष दिसते? तुमच्याकडे दिला ना वर्तुळ मी, त्याच्यामध्ये बघा. हा, दोन रेषा झाल्या ना. इथं मध्यबिंदू दोन्ही रेषा जोडलेल्या आहेत. जोडल्या ना? त्या मध्यबिंदूला काय म्हणायचं आपल्याला? वर्तुळाचा केंद्रबिंदू. काय म्हणायचं? केंद्रबिंदू. वर्तुळाचा केंद्रबिंदू. इकडे पहा, नाव लक्षात ठेवा पोरांनो. केंद्रबिंदू म्हणजे हे असं. हा वर्तुळ आहे, काय का नाही? काय आहे? वर्तुळ. काय का नाही? आहे वर्तुळ. आणि काय आहे? केंद्रबिंदू. म्हणजे या पद्धतीनं हे पहा. हा, आता हे आहे केंद्रबिंदू. लक्षात? हा, व्हेरी गुड. आता मी वर्तुळाच्या संदर्भात दुसरी एक गोष्ट पाहू. आता समजा मी या केंद्रबिंदूपासून कडेपर्यंत रेष काढली. त्याला काय म्हणतात? तू सांग रे. त्रिज्या. शाबास. बस खाली. म्हणजे हे असं वर्तुळापासून इकडं, इकडे असेल, इकडे असेल, इकडे असेल. फक्त केंद्र वर्तुळाच्या कडेपासून केंद्रबिंदू पर्यंत त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? व्हेरी गुड. त्रिज्या. त्रिज्या. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला पुन्हा एकदा हे कागद हातात घ्यायचा आणि पुन्हा एकदा घडी घाला. घातली.
पुन्हा उघडा. म्हणजे ही जी रेष आहे त्या केंद्रबिंदूमधून पुढे गेलेली आहे. गेली ना? म्हणजे अशी इथून इकडे आली. केंद्रबिंदूतून पलीकडे गेली आहे का नाही? मग त्या रेषेला काय म्हणायचं आहे? व्यास. एक जण सांगायचं आहे व्यास म्हणजे हे असं ही अशी रेषा बिंदूतून पुढे गेलेली आहे का नाही? गेली ना? याला काय म्हणायचं? व्यास. वर्तुळाचा व्यास. कोण बोलते? वर्तुळाचा व्यास. त्यानंतर पुन्हा आपल्याला हा कागद घ्यायचा आहे. आता घेतलं? हा. मग पुन्हा खालच्या बाजूला थोडीशी घडी मारायची. थोडीशी, पूर्ण नाही बरं का? थोडीशी. असं दाखवा. छान, अतिशय हुशार. तुम्ही छान कृती करताय रे मुलांनो. मग घ्या आता घडी पुढा. आता इथून या कडेपर्यंत रेष दिसते ना? अशी इथून अशी दिसते ना तुम्हाला सगळ्यांना? दिसते ना? हिला काय म्हणायचं आहे? जीवा. काय म्हणायचं आहे? जीवा. जीवा. काय म्हणायचं? जीवा. म्हणजे हे अशी अशी रेष मारली होती. जीवा. अशीच ना? आता मला सांगा, ही रेष केंद्रबिंदूतून गेली म्हणून तिला म्हणायचं व्यास. आणि ही रेषा केंद्रबिंदूच्या बाजूने गेली ना? तिला म्हणायचं जीवा. अगदी बरोबर. तर मग मुलांनो, आपण वर्तुळाच्या या 4 गोष्टी माहिती करून घेतल्या. एक आहे केंद्रबिंदू, दुसरा आहे त्रिज्या, तिसरा आहे व्यास, चौथा आहे जीवा. तर मग मला एक आता ज्याला येतं ही आकृती दाखवणार त्यांनी मला येऊन सांगायचं. उभं राहायचं नाही. काय म्हणायचं त्याला? केंद्रबिंदू. तर मग इथे या पट्ट्यामध्ये केंद्रबिंदू नाव असलेलं चित्र मला पट्टी काढून दाखवा बरं. कोणतं आहे? छान, अतिशय हुशार. वा, याला मराठी पण छान वाचन करता येतं आहे का नाही? काय वाजवा याला इथं चिटकून टाकून याला आपण काय करायचं आहे? नाव द्यायचं. काय करायचं आहे? नाव द्यायचं आहे केंद्रबिंदू. बरं असेल तर बसला. याला काय नाव द्यायचं आपल्याला? केंद्रबिंदू. छान, आपण याला नाव दिलं केंद्रबिंदू. सांगितलं. त्यानंतर एक तुकडे याच्यामध्ये त्रिज्या नाव आपल्याला पट्टी काढ बरं. छान, याच्यासाठी काय आवाज रे? छान वाचन करतात. याला मराठी पण छान वाचन करता येते. मराठी पण छान वाचन करता येते. याच्यासारखं तुम्ही पण वाचन करायचं. आलं का लक्षात? या सुद्धा सांगितलं. हळूहळू पडेल बरं का? त्यानंतर ह्याच्यामध्ये व्यास या नावाची पट्टी काढ बरं. अगदी बरोबर. हिला पण मराठी छान वाचन करतात. वा, जोड अक्षर आहे तरी छान वाचन केली. टाळा वाजवायला. आता हे आपल्याला काय करायचं आहे? वर्गामध्ये लावायचं आहे. म्हणजे आपलं विसरणार नाही आहे का नाही? हे काय आहे? जीवा. जागेवर बसा. इथं मला जीवा असलेली पट्टी दाखव. हिला पण मराठी छान वाचन करता येते ना रे? जीवा बरोबर काढली. अतिशय छान. हिच्यासाठी पण टाळ्या वाजवा. आता हे आपण चिटकवलंय. नाही का सांगितलं? इकडे पहा. इकडे आहे जीवा, व्यास, त्रिज्या आणि केंद्रबिंदू. म्हणजे वर्तुळाचे आहे
वर्तुळाच्या संदर्भात आपण या 4 गोष्टींची माहिती करून घेतली आहे. आता विसरेल का आपलं? नाही. आपण ह्याला वर्गात लावूया आहे का नाही? चालेल ना? कळालं ना तुम्हाला? हो.